छान आहे, चांगला प्रकार आहे, रेट पण चांगला आहे. हां, रेट महिला मंडळाचा कार्यक्रम आहे. नेहमी नाश्त्याचं इथं काहीतरी वेगवेगळे पदार्थ ठेवतात. ह्या दोघी जण आहेत, कुठून आलेत मी त्यांना विचारते. मैडम कैसा था पाव भाजी? टेस्ट कैसा है? वेरी टेस्टी. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. म्हणजे आपण सगळ्या मैत्रिणी एकमेकींना मदत केल्यानंतर किती आपण पुढे जाऊ शकतो ह्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. ड्रेस होता, येलो थीम होती आणि येलो जास्तीत जास्त कोणी मॅचिंग केलं आणि व्यवस्थितपणे कलर मॅचिंग हे हेमाने करून आलं होतं. तर तिला हे बक्षीस गेलं आणि खूप छान वाटतं यार. इतकी सगळी तयारी करून आले तर काहीतरी कौतुक किंवा छोटंसं बक्षीस मिळालं तरी ना एक वेगळं समाधान असतं. मस्त तयारी करून आल्या होत्या सगळ्या जणी. महिला मंडळाचा कार्यक्रम आहे. नेहमी नाश्त्याचं इथं काहीतरी वेगवेगळे पदार्थ ठेवतात. ह्या दोघी जण आहेत, कुठून आलेत मी त्यांना विचारते. आले तुम्ही दोघी? आम्ही बोईसरमधूनच आहोत. कुठे राहता बोईसरला? टाटा हाऊसिंग. ओके. हे काय फूडचं तुमचं म्हणजे काय आहे, थोडीशी माहिती द्या. पावभाजी आहे, हां, साबुदाणा वडा आहे, उपवासासाठी दही आहे, उपवासाची चटणी आहे. यार मी मिस करणार पावभाजी. मला उपवासाचं खाऊ घालणार आहे त्या. ऍक्च्युली दोघी एक मिनिट तळल्यानंतर घेऊ का? कारण मैत्रिणी आहेत. काय नातं आहे दोघींचं? आम्ही दोघी मैत्रिणी आहोत आणि आमचा ओमसाई फूड्स आहे. ओमसाई फूड्स पण माझा स्वतःचा बिझनेस आहे. मी ग्रॅज्युएट आहे. ओके. आणि माझं स्कूल कॅन्टीन्स चालतात. कुठे आहे? माझं डीप एज्युकेशन टिंग्सवडला स्कूल कॅन्टीन आहे. मग एक मिनिट, जेवण असतं तिथं? हो, आम्ही ऍक्च्युली वडापाव आल्यासारखं रोज वडापाव मुलांना खायला घालत नाही. आमचं एम आहे की शाळेतल्या मुलांना कमी किमतीमध्ये चांगल्यातलं चांगलं हे जेवण पाहिजे, पावभाजी. मग आपण त्या कॅन्टीनचं शूटिंग घ्यायचं? हो, घेऊ शकता. माझं स्वार्थी पण आहे, मला जेवायला भेटेल ऐकतं. ऍक्च्युली आमचा रोजचा मेनू वेगळा असतो. रोज डीप फ्राय मुलांना देत नाही आणि आम्ही मुलांशी थोडीशी गंमत केली. मुलांचं कसं असतं, त्यांना नाव वेगळं हवं असतं आणि पदार्थ कुठचाही द्या आतमध्ये. आता तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केलेलं इथे? वृंदा मॅम म्हणून मला दिलं, कारण मी एसीएस मध्ये प्रोग्राम होता, त्याचं पूर्ण ऑर्डर माझ्याकडे होती. कितीदा आलेत तुम्ही कॉलनीमध्ये? असं खूप वेळा, असंख्य वेळा. क्वालिटीसाठी हवं असेल तर मग मलाच बोलवतात. रेटिंग फार रिझनेबल असतात माझे. आपण डिटेल्स माहिती देऊया. वाकून वाकून बोलतात, थोडंसं उभे राहून यांचं होऊ द्या, मग मी घेते. व्यवस्थित दिसेल, पण पुढल्या वेळेस गेल्यावर ओळखलं पाहिजे ना. नाहीतर हे असं कवर घातलंय मला काही देणार नाही. ऍक्च्युली एवढा छान वडा बनवलाय आणि ते पावाला बघून ना आज ऍक्च्युली संकष्ट आहे. मला वाटतं 10-12 जणींचा आमचा उपास आहे. आम्ही रिप्लाय देऊ कसं? 18 जणी. बघू कसं बनवलं ट्रिपाय. बहुत भारी मस्त दिसालं. आता प्यावं वाटायला लागले ग्लासामध्ये. उपासच आहे, पण तिथंच प्यावं लागतं ना. तर मस्त नाही, खूप छान दोघी करतायत. तर मी डिटेल्स त्यांची माहिती देते. असं कॉन्टॅक्ट आम्ही केलं तर तुम्ही भरपूर, आम्ही 1000 लोकांपर्यंतची ऑर्डर घेतो, त्याच्याहून जास्त असेल तरी घेतो. आणि मी सहज बाहेर आले. ऍक्च्युली आज कार्यक्रम असेल तर मी बाहेर येत नाही आणि मी त्यांना म्हणजे शूट घेऊ. इतक्या उत्साहाने त्या रिप्लाय देतात ना, खूप छान वाटतंय बघून.
उपवास आहे, मी वडेच खाणार आहे, पण मी पावभाजी एक तरी घेऊन जाणार आहे टेस्टसाठी. हां नक्की. तू आता पाहू शकताय ना. ओके, तर लावलंय आत काउंटर. ठीक आहे बघ, चालेल. हां, आजच्या मेनूत तुम्ही पाहिले पावभाजी, त्यानंतर उपवासाचे साबुदाणे वडे, मसाला दूध, उपवासाची चटणी, वेपर्स, केळी, हे सगळं आहे. मुझे ये बोलने का मौका नहीं मिलेगा कि अगर जीजा को अच्छी लगती है सालिया और मुझे अच्छी लगती है तालिया, आप बिना ये बोले ताली मार देंगे. अमिता के लिए जो मैंने लिखा है वो मैं पढ़ती हूँ अभी. उत्कृष्टता का प्रतीक समय की कहानी. संगठन के प्रगति पर उसके कदम तैयार, बड़ों का आदर, छोटों का प्यार. सही. समय पर स्थिर, सदैव तैयार, महिलाओं की है ये यार. एक महिला सेक्रेटरी, काम की रानी, उत्कृष्टता का प्रतीक, समय की कहानी. संवाद की कला उसकी ताकत है, जो भी काम हो वह आसान बनाती है, हर एक बात ध्यान से सुनती है, विकल्प के साथ सभी को जोड़ती है. प्रतिभावान, गायन की महारानी, नृत्य में गुणवान, मस्ती में हमेशा हंसती रहती है वहाँ, कभी भीड़ में अपनी अलग पहचान बिखेरती है वहाँ, सभी दिलों को अपनी जादुई बातों से जोड़ती है वहाँ, प्रतिभा की निखार, विचारों की बहार, गायन की महारानी, नृत्य में गुणवान. नृत्य की लहरों में गीतों की बौछार, कविता लिखान से यह लाती है बहार, कोरियोग्राफी में उसके दिखता है रंगीन सपनों का खुमार. लेडीज क्लब की रानी, उत्साही और प्रतिभावान, गायन की महारानी, नृत्य में गुणवान. जैसे फटाक से एक हिंदी सॉन्ग आपको अलग उसके अंदाज में बना के बताती है, लेकिन वो अभी तक हमने उसका वो टैलेंट यूज नहीं किया है, और अभी वो है तो उसका टैलेंट हम जरूर एक बार यूज करेंगे. तो उसके लिए लिखी हुई बातें. यहाँ कल कहा तुम किसने जाना. थैंक यू वेरी मच. आतापर्यंतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, आजचा थीम होता येल्लो कलर आणि ड्रेसअप होता तो येल्लो कलर करून यायचा होता. खूप छान सगळ्या जणी तयार होऊन आल्या होत्या, आणि जे काही डान्सचे कार्यक्रम होते ते आजचे सोलो होते. स्टेजवरती गाणं असू दे किंवा डान्स असू दे, खूप छान सगळ्यांनी केलं. पण कॉपीराईट येते म्हणून पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही, हे तुम्हाला माहिती. आणि त्यानंतर मेन असतं आपलं नाश्ता असो किंवा जेवण असो, खाण्याकडे सगळा कार्यक्रम छान झाला. पण जेवण अगर छान असेल ना, सगळ्या जणी मनसोक्त जीवन तृप्त होऊन आपल्या घरी जातात. साहेब पावभाजी आपण मिस केलं ना पावभाजी. नाही तर पुढल्या वेळेस शूटिंग घ्यायला ये बोलले, तिथं जायचं खायला. हे खरंच छान केलं ना, दूध छान. काय पावभाजी सांगते मी त्यांना. मला ग्लासमध्ये द्या पावभाजी घरी जेवायला. कैसा शीतल. हे बघ खाली खाल्लंय ना, आता सांग कसं आहे. पावभाजी मस्त आहे. आपण घेऊन जायचं पावभाजी खायला परत. आज ज्यांनी साबुदाणा वडे आणि पावभाजी दिली आहे ना, उत्कृष्ट आहे, एकदम टेस्ट मस्त आहे. त्यांचं नाव पण मला माहिती आहे, किरण स्वप्नील निकम. ज्यांना कोणाला आवाज आला तरी खरंच त्यांना ऑर्डर. अभी बोलो कैसा है पावभाजी. टेस्टी है, यम्मी. सच में वापस ऑर्डर देंगे. हाँ, मैं पावभाजी कैसी है. बहुत टेस्टी है पावभाजी, और एक दूध भी, मसाला दूध है, बहुत ही टेस्टी है. मैडम कैसा था पावभाजी. टेस्ट कैसा है. वेरी वेरी टेस्टी. इसमें भी कुछ है तो डेफिनेटली आपका नंबर लेके ऑर्डर करें. सुचिता कसं वाटतं. एकदम छान आहे पावभाजी, टेस्टी. मसाला दूध पण एकदम बढ़िया. मैंने घ्या लागले ना. कैसे पावभाजी. संकष्ट नहीं है, चांगली आहे ना. वर्षा ए वर्षा, उपास सोडूया. सगळे बोलतात पावभाजीचा. हाँ, कैसा लगा फूड. सच में सब बोल रहे हैं. तब तक पावभाजी इज वेरी डिलीशियस. और दूध दूध तो बहुत
बहुत ही अच्छा है, एकदम परफेक्ट है। ऐसे पागल है फोटो के लिए सब लोग। वीडियो ले रहे हो यार, देखिए फोटो क्या है। चांगली वाटली डिश आणि घरगुती पण समजा कोणी गेस्ट आले किंवा काही प्रोग्राम असला गेट टुगेदर सारखं तर आम्हाला तुमचा नंबर त्या ह्याच्यावर टाकून द्या। आज खूप छान रिप्लाय आला ना। मी सहज बाहेर गेल्यावर कॅमेरा काढले होते, त्यांनी मॅडमचं नाव घेतलं होतं। आपण कधी बाहेर करताना जातात म्हणून काय होते की मला घेऊ का शूट करताना ॲड होईल, चांगलं होईल। शाळेत काहीतरी हे केल्यानंतर कसं वाटतं? मध्ये एक प्रोग्राम होता, तिथे मला आवडलं त्यांचं जेवण, म्हणून मग इथे पण सगळ्यांना रिप्लाय ॲक्च्युली खूप छान म्हणजे तेही दुसऱ्यांदा बोलवलं तुम्ही? नाही, तिथे आपल्या UMM ला पहिल्यांदा। आणि तिथं काय होतं? हां, म्हणजे भरपूर महिना 28 महिने। तर आता व्हिडिओ थ्रू तर मी टाकला आहे, कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आधी मॅडमचा रिप्लाय घेते। तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ते ग्रॅज्युएशन केले, जॉब करून त्याच्यामध्ये तिने चेंज केले, खूप छान आहे, चांगला करतात, रेट पण चांगला आहे। हां, रेट आता मी पूर्ण नाव ते विचारते, किती वय आहे? आधी सगळ्यात विचारायला नाही पाहिजे, तर लहान आहे माझ्यापेक्षा। किती जण आहेत सोबत तुझ्या? माझ्याकडे फक्त लेडीजच स्टाफ आहे। किती जण आहेत? आम्ही 7 लेडीज आहोत। हां, आणि बाकी असं ऑर्डरला असेल तर मी फक्त लेडीजलाच बोलते, जास्तीत जास्त लेडीजला काम द्यावं। किती कमीत कमी किती लोकांचं ऑर्डर घेते? 1000+ ऑर्डर घेते। 1000 हॉटेल काय आहे? आता आम्हाला स्कूल कॅन्टीन आहेत आणि मी घरून क्लाउड किचन चालवते। क्लाउड किचन मीन्स तुम्ही ऑर्डर द्यायचं आणि आम्ही तुम्हाला पोहोचवतो। नॉनव्हेज बोलतो, आपण दाखवू शकतो ते पण, तुम्ही दाखवू शकता, कारण बरंचसं खायचं आहे। म्हणजे जनरल मी नॉर्मली शूट देते आल्यानंतर, तुमचं म्हणून ह्याने पण सगळ्यांचा खूप छान रिप्लाय आला। तर ती बोईसरला राहते। ऑर्डर घेतानाच सांगते की मला ॲडव्हान्स नको, हां, तुम्हाला कस्टमरनी तरच पैसे द्यायचे, किती मोठी ऑर्डर असेल। मग मी फायदा घेऊ शकते, एक ताट खाल्ल्यानंतर मला अजून दुसरं पाहिजे म्हणून असं नाही करणार आहे। ॲक्च्युली खूप छान वाटतं, म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा हे कामं करतात। आले। हां, तर पत्ता डिटेल्स सगळं सांग, तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कुठपर्यंत एरिया तू कव्हर करतेस? मी महाराष्ट्रात ऑर्डर घेते। अरे चालेल, चल। आणि मी पुढल्या वेळेस नक्की येते, तुझं जे काही तिथलं पण दाखवूया। आज सहजासहजी ओळख झाली, नंबर दे म्हणून मला। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9049694189। आणि कुठल्याही प्रकारचे ऑर्डर असतील, 10 माणसांपासून 1000+ माणसांपर्यंतच्या मी ऑर्डर घेते आणि जास्तीत जास्त प्रयत्न करते की लोकांना आवडेल। आणि ती आले, हां येते ते ग्रुप फोटो काढायचा होता, सगळ्यात महत्त्वाचा असतो तो ग्रुप फोटो। चा व्हिडिओ मी सहज घेतलेला आहे आणि खूप आवाज आहे त्यामुळे किती क्लिअर आला माहिती नाही। परत मी तिच्याकडे जाईन कॅन्टीनला किंवा जे ती घरी करते, तर खूप छान चव आहे, सगळ्यांनी सांगितलं। तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ऑल महाराष्ट्र बोलते आणि लेडीजलाच घेऊन ती काम करते। म्हणजे तिचं हेही उद्देश आहे की माझ्यासोबत माझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतील, म्हणजे काही काम करतो आपण, जसं जॉब करतो तसं, एकापेक्षा एक नंबर मागा लागले। इतका गोंधळ आहे तिकडं, त्यामुळे कंटिन्यू घेता येत नाही। तर नाव, नंबर आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर फोन तू उचलतेस की दुसरं कोणी आहे? मी स्वतः माझं नाव किरण निकम आहे। ओमसाई फूड्स म्हणून माझं कॅटरसचा बिझनेस आहे आणि मी फूड प्रोव्हाइड करतो। आणि मला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे 9049694189। मी 10 माणसांपासून 1000+ लोकांची ऑर्डर घेते आणि सगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या सुद्धा मी प्रोव्हाइड करते। तर कुणाला आपल्या इथल्या एरिया किंवा महाराष्ट्रातून कुठूनही हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण तिचं एक म्हणजे कॅमेऱ्यात मी तो पार्ट नाही घेऊ शकले। म्हणजे मी बायकांना घेऊन मी हे सगळं कामं करते, माझ्यासोबत बाकींच्यांचं पण तो व्यवसाय एक मदतच होतो। जॉबपेक्षा तुला बरं वाटतं? हो, मी जॉब केलेला आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे तिचं। तर मी परत तिला भेटते, बघूया आठवड्यात कधीतरी निवांत ठेवते, तिथलं पण दाखवूया, इकडचं पण दाखवूया, बघूया ना आपण लोकांपर्यंत कुठपर्यंत पोचतो। या, कसं वाटलं खाणं? छान होतं।
दूध ते टेस्टी होतं हा. आणि चविष्ट होतं खूप हा. खूपच छान होतं. म्हणजे मुद्दाम आम्ही टेस्टी करून म्हटलं वड्याचा पण वडा पण एकदम टेस्टी. बघा ना कसं ज्याचं त्याचं लक असतं बोलतात ना वेळ आल्यानंतर. मी कधी खातो ना बाहेर कधी शूट घेतली इथलंच घेते. मी बाहेर गेले त्यांना म्हणले मी घेऊ का शूट आणि तो रिप्लाय खूप छान आला आणि सगळ्यांचा खूप छान आहे. नाही, खूपच छान होतं आणि घरगुती मिळालं तर सगळ्यांना हवंच असतं. मला जो कोणी पहिल्यांदा घाबरत ऑर्डर देतो ना की लेडीज आहे कसं करेल म्हणजे बाकी पण जे ए नाही नाही लेडीज सगळं करू शकतात. तुम्हाला काय वाटतं? तर तेव्हा मी हे सांगते लोकांना की तुम्ही मला ॲडव्हान्स नका देऊ. मी वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर पोहोचून तुमचा कार्यक्रम सगळी जर तुम्हाला टेस्ट आवडली तर तुम्ही मला नाही खरं जे आहे ते खरंच पैसे द्या नाही तर नको. इतकी कॉन्फिडन्स बघूया माझ्या व्हिडिओ थ्रू 4-5 तरी आजच भरपूर जणांनी नंबर घेऊन गेला कारण खूप जणांनी नंबर घेतला. पण शेअर करा. हा ते घेतलंय पूर्ण डिटेल्स घेतलंय नंबर घेतलाय आणि परत जे जिथं करते ना तिथं जाऊन बघूया ना ते 2दा दाखवूया. नक्की ऑर्डर द्या आणि भेट द्या. जे काही असेल आधी गोष्टी क्लिअर करून मीटिंग करून मग जे आहे आणि रिझनेबल आहे. आजचं पावभाजीचं रेट सांगू मी 75 रुपीजमध्ये आणि अनलिमिटेड पावभाजी आणि मी नेहमी हाच रेट ठेवते असं काही नसतं. आणि दुधाचं वेगळं होतं. हा दूध 15 रुपयामध्ये सिंगल सर्विंग होतं मसाला दूध होतं पण छोले भटुरे आम्ही 90 रुपयामध्ये अनलिमिटेड देतो. आणि मिनिमम ऑर्डर क्वांटिटी काय असते? 10 लोकांना मिनिमम. म्हणजे आपण घरगुती पण काय असेल तर सांगू आमचं एम आहे एखाद्या सिंगल माणसाने जरी मला सांगितलं का ताई मला जेवण हवं तर मी देते त्याला जेवण. किती लांब खूप छान वाटलं म्हणजे एक ओळख झाली नवीन मैत्री. राहिलं पाहिजे. नाही हा उद्देश चांगला नाही एवढं. तिकडं बघा फोटो सेशन चाललंय माझं. तर तू मला नंबर जो दिलाय माझा नंबर घेतो व्हॉट्सअपवरती आणि माझं छोटंसं बिझनेस आहे म्हणजे शिलाईचं काम करते. छोटं म्हणजे व्यवस्थित चालतं. खूप छान वाटलं जसं भेट झाली आणि कारण ना एवढ्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा असं कोणतरी भेटलं की त्यांनी बोलतो ना एक जे जेवण वाढणारे असतात तो मेन पार्ट असतो. त्यांना ना सगळे इग्नोर करतात. ठीक आहे झालं जेवणचं. आणि पहिला असं महिलांचं इव्हेंट होतं जिथे एका बाईची एवढी स्थिती झाली सगळ्यांनी केलं आणि असं जनरली माझ्याबरोबर होत नाही. ऍक्च्युली बोलतात ना ती वेळ आली ना कदाचित होतं. मी पण सहज बाहेर जायला कॅमेरा काढायला हे व्हायला आणि असं काही प्लॅनिंग करून आले नव्हते. मी थोडंफार ब्लॉगिंग करते पण आहे रिप्लाय आहेत चांगल्यापैकी. माझा व्यवसाय याच्यावरूनच चालतंय. तर खूप छान वाटलं भेटून. बघूया पुढचं हे आणि नक्की तिला ऑर्डर द्या भेट द्या. तुम्ही एकदा ट्राय करा मग त्यानंतर तुमचा ओरिजिनल जो रिप्लाय आहे तो द्या. कुणालाही सांगितलं नव्हतं मी शूट घेत आहे ह्याचं टाकणार आहे आणि मी घ्यायच्या आधी स्वतःने तिला नंबर आणि माझा जो उपास होता पावभाजी खाल्ले नव्हते मी वडा खाल्ले आणि मी सगळे बोलतात सगळे बोलतात आधी तू खाऊन घे. पण कसं असतंय जेव्हा मी माझा व्यवसाय करते ना मलाही लोकांपर्यंत पोचायला ना खूप जड जायचं. म्हणजे पटकन सांगत नाहीत किंवा होत नाही आपल्या हातनं. पण मला वाटतं की माझ्या थ्रू कुणीही असू दे दुसऱ्यापर्यंत पोचले आणि त्यांना थोडंफार काम मिळालं आणि त्यांचं काम तुमच्यापर्यंत पोचलं ना एक तर त्याचं एक आपण काय करतो त्याच्यात एक आत्मविश्वास वाढतो आणि एक मदत होते. आणि आमच्यासोबत बाकीच्या ज्या आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये येत नाहीत. माझ्याही ज्या मदत करतात ना त्या पण येत नाहीत. तिच्याही तशाच असतील थोड्याफार. पण तिच्यावरती 10 जण डिपेंड 10 जणांचे घर चालतं. ते तुम्ही घ्या. तुम्ही मोठमोठ्या हॉटेलला जाता ते ठीक आहे पण कधीतरी तुम्हाला वाटलं घरगुती आपण एकदा ट्राय करावं तर नक्की भेट. डिटेल्स सगळे दिलेत. नक्की कॉन्टॅक्ट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.